केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारावरती याचे परिणाम जाणवू लागले। सेन्सेक्स मध्ये 480 पॉइंट्सची वाढ झाली आणि निफ्टीमध्येही मोठी उसळी पाहायला मिळते। मयूर परीख आपल्या सोबत आहेत। मयूर, काय स्थिती? मयूर परीख यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, परंतु मुंबई शेअर बाजार 500 अंकांनी वधारलेला आहे। अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात उसळी असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। बजेटनंतर सेन्सेक्समध्ये 480 पॉइंट्सची वाढ झालेली आहे, तर निफ्टी सुद्धा 155 अंकांनी वधारलेला आहे। सेन्सेक्स 28,137 तर निफ्टी 8,716। केंद्रीय अर्थसंकल्प अरुण जेटलींनी सादर केल्यानंतर मार्केटमध्ये ही सुधारणा पाहायला मिळते। बजेटनंतर सेन्सेक्समध्ये 480 पॉइंट्सची वाढ झाली आहे। शेअर बाजारात उसळी असल्याचं चित्र आहे। मुंबई शेअर बाजार हा 500 अंकांनी वधारलेला आहे, तर निफ्टीमध्येही 155 अंकांची उसळी पाहायला मिळते। मयूर परीख पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। मयूर, काय चित्र? नेमकी आज सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी चांगली एक बढ़त घेतलेली आहेत। जर आपण इंडस्ट्रीमध्ये बघाल तर बँकिंग आणि फायनान्स सेक्टरचे जे शेअर्स आहे त्यामध्ये चांगली 3% जे आहे ते इन्क्रीज आपण बघू शकतायत ना। मात्र टेक्नॉलॉजी हे काही बरोबर करत नाही, पण ऑइल अँड गॅस असो किंवा ऑटोमॅटिव्ह सेक्टर असो किंवा मेटल अँड मायनिंग सेक्टर असो किंवा इंजिनिअरिंग सेक्टर असो, सर्वात सेक्टरमध्ये केमिकल सेक्टर आहे। या सगळ्या सेक्टरमध्ये 0.50 ते 3-4% पर्यंत एवढी उंच आपल्याला दिसू येत आहेत। नेमकी बरेचसे स्टॉक्स आहे ज्यांनी आज चांगली उंच घेतली आहे। ICICI बँक यामधला प्रमुख एक स्टॉक आहे। आता वित्तमंत्री यांनी जो बजेट दिला आहे आणि त्या बजेटमध्ये कोणतीही नेगेटिव्ह बाब मयूर, धन्यवाद या माहितीबद्दल। तर बाजारावरती सुद्धा या अर्थसंकल्पाचे परिणाम पाहायला मिळत आहेत। मुंबई शेअर मार्केट आणि निफ्टी दोन्हीमध्ये सुधारणा पाहायला मिळते।